श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमत अभंग ज्ञानेश्वरी अभ्यास उपक्रम अध्याय दुसरा भाग 12। सर्व स्वामी भक्त साधकांना माझा सप्रेम नमस्कार। गेल्या भागाच्या शेवटी आपण असं पाहिलं की जरी वेदबोधित कर्म असली तरी देखील जे व्यावहारिक किंवा सकाम पद्धतीने करायची सांगितलेली आहे वेदांमध्ये, ती साधकाने करू नये असा स्पष्ट उल्लेख आल्यानंतर कदाचित काही लोकांना एक मानसिक धक्का बसण्याची शक्यता आहे की वेदांनी सांगितलं तरी देखील नको असं कसं, आणि याबाबतचा खुलासा आता पुढे आजच्या भागात आपण पाहणार आहोत। आणि आजच्या भागामध्ये आपण एकूण अभंग ज्ञानेश्वरीतल्या 420 ते 443 चरणांचं चिंतन करणार आहोत। पैकी 420 ते 425 या चरणामध्ये वेद त्रिगुणात्मक कसे आहेत आणि मग त्यातनं काय घ्यावं हे सांगितलेलं आहे। चरण क्रमांक 420-421 मध्ये हा स्पष्ट उल्लेख आहे। सत्वरजतम त्रिगुणांनी व्याप्त वेद हे निभ्रांत जाण पार्था। वेद हे सात्विक, राजस आणि तामस अशा सर्व प्रकारच्या कर्माचा त्याच्यामध्ये उल्लेख आहे। उपनिषदादी समस्त सात्विक, रजतमात्मक इतरते। यातला उपनिषदांचा जो भाग आहे तो सात्विक आहे आणि इतर सर्व वर्णन जे आहे ते रजोगुण तमोगुणांनी भरलेलं आहे। मग त्याच्यामध्ये अमुक एक कर्मकांड केलं की स्वर्गप्राप्ती होते असे आपल्याला फळाचं अपेक्षा दाखवणारी ही कर्म त्याच्यामध्ये आहेत। आणि मग असं आपण कुठली तरी मनात इच्छा धरून कर्म करायला लागलो की त्याच्यापासून सुख दुःख निर्माण होतात। म्हणून अशी जी रजोतमो गुणात्मक जी कर्म आहे ती साधकाने करू नये। आणि 425 चरणामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे, मी माझे हे पार्था न ठेवी अंतरी। म्हणजे मी देह आहे आणि मला ह्याच्याबाबत काहीतरी फायदा व्हायला पाहिजे असं मी माझं न ठेवता ह्या वेदांचा उपयोग करून मला केवळ सुख प्राप्त करायचं आहे, आत्मबोध प्राप्त करायचा आहे एवढा एकच विचार साधकाने मनात ठेवलेला पाहिजे। आणि पुढे चरण क्रमांक 426 ते 431 यामध्ये साधकाने काय घ्यायला पाहिजे आणि इतर गोष्टी कशा सोडून दिल्या पाहिजेत ह्याचं सुंदर वर्णन आलेलं आहे। वेदामध्ये विधी निषेध विविध प्रकारचं वर्णन आहे, त्याच्यात बरंच सांगितलेलं आहे। पण काय घ्यावं काय नाही ह्यासाठी दृष्टांत देत आहेत
की सूर्य उगवल्यानंतर आपल्याला अनेक वाटा दिसतात, म्हणून काही सर्वच वाट्यांनी जायचं का? नाही. आपल्याला ज्या गावाला जायचं आहे, म्हणजेच आपलं जे ध्येय आहे तेवढीच वाट धरावी, बाकीच्या वाटेचं आपल्याला काहीही घेणं देणं नाही. किंवा अजून एक दृष्टांत देत आहेत की एक जलाशय आहे आणि जलाशयाच्या ठिकाणी आपण वेदांचं उपमा घेऊया. जलाशय पूर्ण भरलेला असला तरी माझी जेवढी तहान आहे तेवढंच पाणी मी त्यातलं घेतो. मग माझी तहान एक फुलपात्रभर किंवा एक तांब्याभर असेल तर तेवढंच पाणी पितो. संपूर्ण जलाशय भरलाय म्हणून मी काही सगळा पित नाही. तसं वेदामध्ये अनेक गोष्टी सांगितलेल्या असल्या तरी माझी तहान केवढी आहे, माझी तहान जर आत्मसुखाची आहे तर तेवढंच मी घेईल. म्हणून 431 चरणामध्ये तैसा वेदार्थाचा करोनी विचार, ज्ञानी इष्ट सारतेची घेती. मग साधकाला ह्यातनं आत्मबोध प्राप्त करून घ्यायचा एवढीच इच्छा आहे. मला कुठलाही यज्ञ यागादी कर्म करून स्वर्गप्राप्ती, सुखप्राप्ती, पुत्रप्राप्ती, राज्यप्राप्ती असलं काहीही इच्छा नाही. मग माझं जे तेवढंच ध्येय आहे त्याच वाटेने मी जाईल. माझी जर आत्मसुखाची तहान आहे तर तेवढंच पाणी मी घेईल, बाकी सगळं सोडून देईल. असा इथपर्यंतचा विषय अगदी स्पष्ट केल्यानंतर मग भगवद्गीतेतले अत्यंत प्रसिद्ध असलेले श्लोक आणि त्याच्यावरचं चिंतन आलेलं आहे. हे आहेत श्लोक क्रमांक 47 आणि 48. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, मा कर्मफल हेतु भूर्मा ते संगोस्त्वकर्मणि, योगस्थः कुरु कर्माणि संगं त्यक्त्वा धनंजय, सिद्धसिद्ध्यो समो भूत्वा समत्वं योग उच्यते. आणि आपल्याला ठिकठिकाणी हे कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन हे वाक्य बघायला मिळतं, हा श्लोक बघायला मिळतो. अनेक संस्थांचं ते ध्येय वाक्य असतं, पण त्या ध्येय वाक्याच्या खालीच चालणाऱ्या संस्थेला त्या ध्येयवाक्याचा पूर्ण विसर पडलेला असतो आणि सर्व जे चाललेलं आहे काम ते अर्थार्जनासाठी फलाची अपेक्षा ठेवूनच चाललेलं आहे असं आपल्याला खूप बघायला मिळतं. म्हणजे वचन आणि कृती ह्याच्यामध्ये एकवाक्यता नसते असंच बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतं. आणि आत्ताच्या युगात तर जो जसं बोलतो आहे तो तसं असतं का नाही हाच आता मोठा प्रश्न निर्माण होत चाललेला आहे. असो, पण या श्लोकांवरचं जे विवरण आहे ते ज्ञानेश्वरी नित्यपाठामध्ये या केवळ 2 श्लोकांच्या ओव्यावरचे जवळजवळ 7 ओव्या ज्ञानेश्वरी नित्यपाठामध्ये घेतलेल्या आहेत. अख्ख्या ज्ञानेश्वरीतल्या 9000 ओव्यातनं फक्त 109 ओव्या निवडून काढलेल्या आहेत आणि त्या 109 पैकी 7 एवढ्या 2 श्लोकावरच आहे. म्हणजे ह्याचं किती महत्त्व आहे हे आपल्या लक्षात येईल. तर या 2 श्लोकावरच्या ओव्या नित्यपाठात ज्या आहेत ते 11, 12, 13, 14, 15, 16 आणि 39वी ओवी. तर अशा ह्या ओव्यांचं चिंतन जरूर करावं. इथं पूर्ण चिंतन नाही करता येणार आपल्याला. तर 11वी ओवी आहे, आम्ही समस्तही विचारिले तव ऐसेची हे मना आले, जेन सांडिजे तुवा आपुले विहित कर्म. म्हणजे हा सर्व वेदांचा समस्त विचार केला, समग्र विचार केला
तर आपलं विहित कर्म सांडू नये. परी कर्मफळी आस न करावी, आणि कुकर्मी संगती न व्हावी. हे सत्क्रियाची आचरावी, हेतुविन कुठलाही मनात स्वार्थाचा हेतू न ठेवता कर्माचं आचरण करावं. आणि फळाचा हेतू नाही म्हटल्यानंतर मग कुकर्म केले तर चालतील का? तर तसंही नाही. तू योगयुक्त होऊनी फळाचा संग टाकुनी, मग अर्जुना चित्त देऊनी करी कर्मे. मग मग मला कशाची अपेक्षा नाही, तर ते मी कर्म कसंही केलं तर चालेल का? नाही, तर चित्त देऊनच करायचं आहे. परी आदरिले कर्मदैवे, जरी समाप्ती ते पावे, तरी विशेषे तेथ तोषावे हेही नको. म्हणजे यामध्ये ते कर्म मी करतो आहे आणि ते माझ्यामुळं पूर्ण झालेले असले काही भाव ठेवू नको. की निमित्ते कोण एके, ते सिद्धीन वचता ठाके, तरी तेथिचेन अपरितोखे शोभावेना. किंवा काही कारणाने ते कार्य पूर्ण नाही झालं तरी चित्त क्षोभून द्यायचं नाही. चित्तामध्ये क्रोध निर्माण नाही झाला पाहिजे. देखे जे तुलाले कर्म निपजे, ते तुले आदि पुरुषे अर्पिजे, तरी परिपूर्ण सहजे जाहले जाण. जे जे कर्म घडलेलं आहे ते सर्व त्या सर्वात्मक ईश्वराच्या ठिकाणी अर्पण करावं. म्हणजे मग ते अपूर्ण असले तरी सहज पूर्ण झालं. यातनं एकच लक्षात घ्यायचं की ते कर्म मी करतो हा भाव कुठं येता कामा नये. आणि या सर्व कर्मयोगाचं सार सांगितलेलं आहे ते 39व्या ओवीमध्ये सांगितलेलं आहे. अर्जुना समत्व चित्ताचे, तेची सार जाण योगाचे, जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्याथी. आणि अभंग ज्ञानेश्वरीच्या 443 चरणामध्ये अत्यंत सोप्या भाषेत याचं वर्णन केलेलं आहे. आपुल्या चित्ताची जी का साम्यवस्था, तेची जाण पार्था योग सार. म्हणजे हे सर्व कर्माचं योगसार एवढंच आहे की चित्ताची साम्य अवस्था, म्हणजे मन आणि बुद्धी ही एक विचाराने काम करत आहे, त्यांचं ऐक्य झालेलं आहे. आपण पाहिलंय की बुद्धी ही सात्विक आहे, ती विवेकी आहे, ती योग्य काय आहे ती सांगते, परंतु मन ऐकत नाही. मन ओढत असतं, मनाची धाव सहजच विषयांकडं आणि इंद्रियाद्वारा ते विषय सुख घेण्याकडं मनाचा कल असतो. पण हे जर मन जर बुद्धीचं ऐकायला लागेल तर मग मात्र ती बुद्धी निश्चयात्मक होते. मला आत्मदर्शन प्राप्त करायचं आहे आणि मी आत्मस्वरूप आहे, मी चैतन्य स्वरूप आहे आणि त्या सच्चित आनंद या आत्मस्वरूपावरती माझ्या देह इंद्रियांची कर्म चाललेली आहेत, असा भाव ठेवून, अशी चित्ताची साम्य अवस्था ठेवून जर देह मनबुद्धीकडनं कर्म घडत राहिली तर ते योगाचं सार आहे, तो कर्मयोग झालेला आहे. असा ह्या कर्मयोगाचा अत्यंत सुंदर असं एका वाक्यात एका चरणात सगळं सार सांगितलं गेलेलं आहे. आणि साधकाने ह्याचा केवळ शब्दाचा अभ्यास न करता आपल्या रोजच्या जीवनामध्ये घडणाऱ्या कर्माच्या ठिकाणी देखील माझी चित्ताची साम्य अवस्था कशी राहील हा अखंड अभ्यास करत आपल्याला हा कर्मयोग साध्य करायचा आहे. असं हे चिंतन
आपण स्वामीचरणी अर्पण करूया. हरि ओम. ओम राम कृष्ण हरी. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्रीगुरुचरणारविन्दार्पणमस्तु. हरि ओम तत्सत्. हरि ओम तत्सत्. हरि ओम तत्सत्. आपला स्वामी सेवक. हरि ओम.